नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आताच्या ह्या काळामध्ये म्हणजे आम्ही लहान असताना वासुदेवांना बघायचं तर छान वाटायचं. सकाळी सकाळी ते पहाटे यायचे आणि त्यांचं ते हातातलं जे वाद्य आहे ते वाजवायचे. आणि आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये वासुदेव आता मुलांना माहितीच नाही. ते आता आमच्यापर्यंत सांगावं लागतं मुलांना वासुदेव म्हणजे कारण त्यांचं परंपरा म्हणजे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांचा रोल काय होता आणि वासुदेव हे यांची परंपरा कशी जपली पाहिजे. बऱ्याचशा अशा आधुनिक गोष्टी होऊन चाललेल्या आहेत भूतकाळामध्ये ज्या संपुष्टात यायला लागलेल्या आहेत. हे लोक जे वासुदेव आहेत ते आता मी तुम्हाला दाखवतो. त्यांचे 2 शब्द पण तुम्हाला मी ऐकवतो. आता हे जे वासुदेव आहेत ही परंपरा जपतात आहे आणि त्यांची तळमळ आहे की आजही म्हणजे खेड्यापाड्यात वासुदेव न राहता सिटीमध्ये पण वासुदेव यायला लागलेले आहेत आणि त्या सिटीमधून पण ती परंपरा लोकांपर्यंत जागृत राहिली पाहिजे आहे. तर तुमचा हाच व्यवसाय आहे का? पण आमचा परंपरापासून आलेला आहे. मी शिवाजी म्हणजे दुसरं तुम्ही ह्याच्या इतर त्याच्यानंतर काम इतर नाही आपण करत? शेती वगैरे गावाला करतो. अच्छा. कुठेतरी मोलमजुरी करायची, कुठेतरी कुटुंबाचं साधन झालं पाहिजे आणि याच्यातून वेळात वेळ काढून कुठेतरी एक भगवंतांनी काय सांगितलं, भगवान श्रीकृष्ण वासुदेवाचा अवतार मानला जातो. एकनाथ महाराजांनी घडवलेला हा वासुदेव की कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा मिळालेली आहे आणि कुठेतरी संस्कृत आपली जपली पाहिजे. कारण की वासुदेव म्हणजे आपली महाराष्ट्राची संस्कृती आणि मराठी समाजाचं पांडुरंगाचं वारकरी सांप्रदायिक म्हणून हे दैवत मानलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळांपासून आज वासुदेव आलेला आहे आणि वासुदेवाचा जर बघायला गेलं तर हे खंडित होत चाललेले की वासुदेवाला जे मान सन्मान जे खेड्या गावात मिळायचे असे सिटीमध्ये वासुदेवापासून दुर्लक्ष होत चाललेले आणि त्याच्याबद्दल हे वासुदेव खंडित होत चाललेले. कुठेतरी संस्कृती टिकली पाहिजे. ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली एकनाथ महाराजांनी घडवलेली ही परंपरा आहे. एकनाथ महाराजांनी वासुदेव भारुडामध्ये आणल्यानंतर वासुदेव हा आपला सांप्रदायिकमधून मोडला जातो. भगवान श्रीकृष्ण वासुदेव अवतार मानले जातो. पण कुठेतरी एक दान धर्म, वासुदेव हा स्वतःहून कुणाला काही मागत नाही, पण वासुदेवाला कुठेतरी दान धर्म केला पाहिजे. कुठेतरी संस्कृत लोकांनी जपली पाहिजे. वासुदेव हा दुर्मिळ होत चाललेला आहे. कुठेतरी खंडित नाव म्हणून कुठेतरी वासुदेव हा परंपरा टिकावं त्यासाठी जेवढे आपल्याला आतूनच प्रयत्न चालू असतात ते करत असतात. ते आता आमची पिढी करते, पण याच्या पुढे नंतरची पिढी शिक्षण घेऊन हा जमाना पुढे जातोय, पुढे नाही आणि पुढल्या थराला बसतो हा कोणी पाहिलेला नाही. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत आमची परंपरा चालत राहणार. पण जर तुमचे मुलं जर शिकत असतील आणि शिकून जर ते ऑफिसर बनत असतील, त्यांचा चांगला कार्यकाळ सुखाचा जात असेल, आज वासुदेवाला त्या काळामध्ये एक वेगळा मान होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या टायमाला आताच्या वासुदेवाला वेगळा मान आहे. मग आता तुमच्या मुलं आता तुम्हाला काय मग त्याबद्दल वासुदेवावरच लोकांचं दुर्लक्ष झालंय, दुर्मिळ होत चाललंय ना. हा कलियुग जमाना आहे. हा, पण तुमची मुलं शिकली पाहिजे की नाही असं वाटतं की शिकले पाहिजे ना. मग ही परंपरा कशी टिकवता येईल? मग आता तुम्हाला ते सांगतो की आता हा परंपरा चालू आहे. जोपर्यंत आम्ही आता आहे तोपर्यंत आमच्या तरी चालूच राहणार. पण पुढचा काळ हा कोणी पाहिजे आई आहेत वासुदेवांना म्हणजे जे काय आहे ते त्यांना दिलेलं आहे. आणि मला माहितीच नाही की आई गाडीमध्ये बसलेले आहेत कशानं त्यांनी. आणि परंपरा त्यांची चालत राहावी तेच विचारत होतो असे तिथे. आणि त्यांनी ती सांगितली त्यांची संस्कृती तिथे. तुम्हाला खूप मोठ्या व्यक्तीकडून आशीर्वाद भेटला सकाळी सकाळी. चला आई या. चला आशीर्वाद आनंदी आनंद घडो.